नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युजेस ऑफ डू, डज अँड डीड म्हणजेच डू, डज अँड डीडचा वापर कशा पद्धतीनं होतो ते आपण पाहणार आहोत. मुख्यतः डू, डज, डीडचा वापर मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद, हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य अँड सम मोर म्हणजेच अजून काही अशा पद्धतीनं डू, डज आणि डीडचा वापर होतो. तर प्रत्यक्षात आपण सुरुवात करूया. डू, डज हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरल्या जातात. कोणकोणत्या प्रोनाउन्ससोबत डू किंवा डज वापरतात ते आपण पाहू. आय डू, वी डू, यू डू, दे डू आणि एखादा प्लुरल सब्जेक्ट असेल तर डू वापरतात. त्याचबरोबर तृतीय पुरुषी एकवचनी असतील ही तर त्याच्यासोबत डज, शी डज, इट डज अँड सिंग्युलर सब्जेक्ट असेल तरी डजच. अशा पद्धतीनं डू, डजचा वापर होतो. डीड या हेल्पिंग वर्बचा पास्ट टेन्समध्ये वापर होतो. आय डीड, वी डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, दे डीड. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डीड आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तरी डीड. म्हणजे पास्ट टेन्समध्ये सर्व प्रोनाउन्ससोबत डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. चला तर मग प्रत्यक्षात वाक्यामध्ये त्याचा वापर पाहू. डू, डज युज्ड इन प्रेझेंट टेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच सकारात्मक वाक्य बनवण्यासाठी डू, डजचा वापर प्रेझेंट टेन्समध्ये होतो. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस डू, डज प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. डूचा अर्थ या ठिकाणी मेन वर्ब म्हणून होतो तेव्हा त्याचा अर्थ करतो, करतोस किंवा करतात असे होतो. आय डू माय होमवर्क एव्हरी डे. मी दररोज माझं गृहपाठ करतो. दे डू देअर वर्क ऑन टाईम. ते त्याचे काम वेळेवर करतात. डू मुख्य क्रियापदाचं काम करतं. डज मेन वर्ब अर्थ करतो, करते. ही डज हिज होमवर्क एव्हरी इव्हिनिंग. तो प्रत्येक संध्याकाळी त्याचे गृहपाठ करतो. शी डज योगा इन द मॉर्निंग. ती सकाळी योगा करते. डज या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं काम करतं. अशा पद्धतीनं डू आणि डजचा वापर मुख्य क्रियापद म्हणून होतं. डीडचा वापर युज्ड इन पास्ट टेन्समध्ये केला जातो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स सकारात्मक वाक्य बनवण्यासाठी. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डीड प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. डीडचं मुख्य क्रियापदाचं काम करतं, त्याचा अर्थ केले किंवा केली होतं. आय डीड माय होमवर्क येस्टरडे. मी काल माझं गृहपाठ केलं. शी डीड अ ग्रेट जॉब ऑन द प्रोजेक्ट. तिने प्रकल्पावर छान काम केलं. या ठिकाणी डीड पास्ट टेन्समध्ये वापरला जातो आणि त्याचा अर्थ केले असा होतो. दुसरा अर्थ पाहूया आपण. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी डू, डज, डीडचा वापर होतो. सब्जेक्ट प्लस डू, डज प्लस नॉट प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. डू प्लस नॉट डोंट. त्याचबरोबर डज प्लस नॉट डझंट. एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. त्याचं निगेटिव्ह वाक्य आय डू नॉट प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही. शी वॉचेस अ मूव्ही. ती चित्रपट पाहते. शी डज नॉट वॉच अ मूव्ही. ती चित्रपट पाहत नाही. ही इट्स अ मँगो. तो आंबा खातो. ही डझंट इट अ मँगो. तो आंबा खात नाही. डीडचा वापर आपण निगेटिव्हसाठी बघूया. सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आय वेंट टू स्कूल येस्टरडे. मी काल शाळेला गेलो. आपण डीड प्लस नॉटला आपण डिडंट वापरू शकतो. आय डिडंट गो टू स्कूल येस्टरडे. मी काल शाळेत गेलो नाही. शी कम्प्लिटेड हर वर्क. तिने तिचं काम पूर्ण केलं. शी डिडंट कम्प्लीट हर वर्क. तिने तिचं काम पूर्ण केलं नाही. तर आपण पुढं इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी
आपण त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. डू डज सुरुवातीला घ्यायचं प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. एक्झाम्पल, यू गो टू स्कूल, तू शाळेला जातो. ॲन्सर, डू यू गो टू स्कूल, तू शाळेला जातो का? सी रीड्स अ बुक्स, ती पुस्तक वाचते. डज सी रीड द बुक, ती पुस्तक वाचते का? यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळतो. डू यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळतो का? अशा पद्धतीनं प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी वापर होतो. परत स्ट्रक्चर डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. यू फिनिश्ड युअर होमवर्क, तू तुझं गृहपाठ पूर्ण केलं. डीड यू फिनिश युअर होमवर्क, तू तुझं गृहपाठ पूर्ण केलं का? यू लाईक्ड धिस व्हिडिओ, तुला हा व्हिडिओ आवडलं. डीड यू लाईक धिस व्हिडिओ, तुला हा व्हिडिओ आवडलं का? लक्षात ठेवा, डीडच्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं स्वरूप येतं. पुढे पाहूया. डू डज पासून प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये WH क्वेश्चन तयार करणे. WH वर्ड आपण पाहून घेऊया. व्हॉट, व्हेन, व्हेअर, हू, वाय, विच, हाऊ या WH वर्डचा वापर करून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. स्ट्रक्चर आहे WH वर्ड सुरुवातीला प्लस डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब रूट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. प्रश्न, व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडतं. व्हेअर डज शी लिव्ह, ती कुठे राहते. व्हेन डू दे गो टू स्कूल, ते शाळेत कधी जातात. व्हेअर डज ही वर्क, तो कुठे काम करतो. डीडपासून पास्ट टेन्समध्ये WH क्वेश्चन तयार करणे. डीड हे सर्व सब्जेक्टला वापरलं जातं. स्ट्रक्चर WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब रूट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. व्हॉट डीड यू ईट यस्टरडे, तू काल काय खाल्लं. व्हेअर डीड शी गो लास्ट वीक, ती गेल्या आठवड्यात कुठे गेली. व्हाय डीड दे मिस द ट्रेन, त्यांनी ट्रेन का चुकवली. प्रेझेंट टेन्समध्ये डू डजचा वापर जोर देण्यासाठी केला जातो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस डू डज प्लस वर्बचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. आय लाईक टी, मला चहा आवडतो. आय डू लाईक टी, मला खरंच चहा आवडतो. अशा पद्धतीनं जोर दिलं जातं. शी स्टडीड हार्ड, ती अभ्यास करते. शी डज स्टडी हार्ड, ती खरंच अभ्यास करते. पास्ट टेन्समध्ये डीडचा वापर जोर देण्यासाठी केला जातो. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस डीड प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. ही कॉल्ड यू यस्टरडे, त्याने तुला काल कॉल केला. ही डीड कॉल यू यस्टरडे, त्याने काल नक्कीच तुला कॉल केला. अशा पद्धतीनं शब्दावर जोर देण्यासाठी सुद्धा डू डजचा वापर मुख्यतः वाक्यामध्ये केला जातो. पुढं पाहणार आपण डू आणि डजचा एकाच वाक्यामध्ये दोनदा उपयोग कसा होतो. एक्झाम्पल, ही डज दॅट, तो ते करतो. ही डज डू दॅट, तो ते खरंच करतो. जोर दिलेला. या ठिकाणी पहिलं डज हेल्पिंग वर्बचं काम करतं आणि जो डू दॅट आहे डू तो मेन वर्बचं काम करतं. वी डू दॅट, आम्ही ते करतो. वी डू दॅट, आम्ही ते खरंच करतो. पहिलं डू हेल्पिंग वर्बचं काम करतं, दुसरं डू मुख्य क्रियापदाचं काम करतं. डीड आणि डूचा एकाच वाक्यामध्ये कसा उपयोग होतो ते पाहू. यू डीड दॅट, तू ते केलंस. यू डीड डू दॅट, तू नक्कीच ते केलंस. डीड हेल्पिंग वर्ब आणि डू मेन वर्बचं काम करतं. अशा पद्धतीनं डू डज आणि डीडचा एकंदरीत उपयोग आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.